शेवट बघताना तुम्हाला डोळ्यातले अश्रू लपवता येत नाहीत. छावा पिक्चर बघून आल्यानंतर कित्येकांनी दिलेली ही प्रतिक्रिया. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं अमानवी छळ करून मारलं. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना त्रास सहन करावा लागला. जखमेवर मीठ चोळणं सामान्य वाटावं इतके विचित्र अत्याचार मी सहन केले. छत्रपती संभाजी महाराजांनी तर आपल्या प्रिय मित्राचा मृत्यूही सहन केला, पण ते स्वतः मृत्यूला सामोरे गेले ते ताठमानेनं. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची ताठमान जी कापण्याचे आदेश औरंगजेबाने दिले, पण तरीही संभाजी महाराजांनी मान झुकवली नाही. संगमेश्वरमध्ये संभाजी महाराज पकडले गेले. तिथपासून औरंगजेबानं त्यांची हत्या करण्याचे आदेश देईपर्यंत नेमकं काय घडलं, औरंगजेबानं शंभूराजांचा छळ कसा केला, ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये याचे काय उल्लेख आढळतात, हेच आपण या आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. साधारण 1682 मध्ये औरंगजेब दक्षिणेत तळ ठोकून होता. या काळात त्यानं स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांनी औरंगजेबाचा प्रत्येक हल्ला परतावून लावला. तेव्हा औरंगजेबानं आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे आपला मोर्चा वळवला. 12 सप्टेंबर 1686 ला औरंगजेबानं विजापूरचा किल्ला जिंकत आदिलशहाला कैद केलं. त्यानंतर 1687 मध्ये गोवळकुंडा जिंकून कुतुबशाही नष्ट केली आणि कुतुबशहाला कैद केलं. वर्षभरात त्यानं 2 मोठी साम्राज्य जिंकली आणि पुन्हा आपला मोर्चा स्वराज्याकडे वळवला. एका पाठोपाठ एक हल्ले सुरू झाले, पण मराठा सैन्य पाय घट्ट रोवून उभा राहिलं. 1689 च्या आसपास औरंगजेबानं त्याचा सरदार शेख निजाम, ज्याला मुकरफ खान अशी पदवी सुद्धा होती, त्याला 25,000ची फौज देऊन पन्हाळा जिंकायला पाठवलं. त्याचवेळी स्वराज्यात आणखी एक घडामोड घडली. कवी कलश आणि शंभूराजांचे आप्तेष्ट शिर्के यांच्यात झालेलं वितुष्ट जयदेश. कार्तिक मासिक कवी कलश यांचवरी शिर्के पारखे झाले, कलश पळूनी खेळणी यावर गेला असा उल्लेख आढळतो. खेळणा किल्ला म्हणजेच विशाळगडाच्या जवळ शिर्के आणि कवी कलश यांच्यात झगडा झाला. शिर्क्यांनी कवी कलश यांना पळवून लावलं आणि मग कलश आसरायाला विशाळगडावर गेले. कलशांचा पराभव झाल्यावर संभाजी महाराज खेळण्याकडे आले आणि त्यांनी शिर्क्यांना पळवून लावलं, अशी ही नोंद जयदेश शकावलीत आहे. या सगळ्यानंतर पुन्हा रायगडी जाताना संभाजी महाराजांनी संगमेश्वरचा अवघड मार्ग निवडला. रायगडाला वेढा पडलेल्या असल्यानं त्यांना रायगड गाठायची घाई होती, पण संभाजी महाराज संगमेश्वर मुक्कामी आहेत याची माहिती मुकरब खानाला समजली आणि त्यानं संगमेश्वरकडे चाल केली. औरंगजेबानं संभाजी महाराजांना जिवंत पकडण्याचा आदेश त्याला दिला होता, पण त्याआधीच मुकरब खान आपल्या फौजेसह संगमेश्वराच्या दिशेने निघाला होता. यावेळी मुकरब खानाकडे 2 ते 3 हजार सैन्य होतं, तर संभाजी महाराजांकडे फक्त 400 ते 500 भालाईत स्वार होते, अशी नोंद आढळते. काही नोंदीनुसार संभाजी महाराजांनी मुकरब खानाच्या सैन्याला प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण त्यांची झुंज अपुरी पडली आणि संभाजी महाराज कवी कलश यांना मुकरब खानानं कैद केलं. खानाला मिळालेलं हे सगळ्यात मोठं यश होतं, कारण त्यानं मराठा साम्राज्याच्या छत्रपतीला जिवंत कैद केलं होतं. हे घडलं 3 ते 4 फेब्रुवारी 1689 ला. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर काय झालं, तर औरंगजेबाच्या दरबारी साकी मुस्तेद खान नावाचा एक व्यक्ती होता, ज्याने औरंगजेबाच्या इतिहासावर भरपूर लिखाण केलं आहे. या मुस्तेद खानाने लिहिले आहे की
छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मुकरब खान बादशाच्या छावणीकडे घेऊन जात होता. तेव्हा या मिरवणुकीला कुणीही कुठल्याही प्रकारे विरोध केला नाही. तो अत्यंत निर्धोकपणे बादशापर्यंत जाऊन पोहोचला. संभाजी महाराजांना कैद केल्याची बातमी बादशाला समजली तेव्हा बादशाह अकलूज मुक्कामी होता. 15 फेब्रुवारी 1689ला बहादूरगडावर औरंगाबाद छावणी पडली. त्याच दिवशी मुकरब खानानं संभाजी महाराज आणि कवी कलशांना बादशाच्या समोर हजर केलं. औरंगजेबाच्या सेवेत असलेला काफी खान लिहितो की असे म्हणतात की मुकरब खान येत असल्याची बातमी आली. तो येऊन पोहोचूपर्यंतच्या 4-5 दिवसात बायका काय पुरुष काय सर्वांना हर्षवायू झाला. आनंदाने त्यांना झोपा आल्या नाहीत. जागोजागी ते गोळा होऊन ते धन्यवाद देत मुकरब खानाचे स्वागत करीत होते. वाटेत असलेल्या प्रत्येक खेड्यात आणि भोवतालच्या प्रदेशात जेथे जेथे ही बातमी पोहोचली तेथे चौघडे झडू लागले. ज्या ठिकाणाहून संभाजी महाराजांना घेऊन जात होते तिकडे सर्व जागा स्त्री पुरुषांनी भरून जात मुकरब खानाचे हर्षभराने स्वागत करण्यात येत होते. काही दिवस तर रात्री शब्बे बारात आणि दिवसा ईद अशी लोकांची स्थिती झाली. औरंगजेबाच्या दरबारात काम करणारा आणि त्याच्या इतिहासाचे विस्तृत लेखन करणाऱ्या साकीब मुस्तफा खानानं यानंतर काय घडलं याची नोंद केली आहे. यात त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे. या नोंदीनुसार बादशाहने सरदार खान आणि हमीउद्दीन खान यांना आज्ञा केली की तुम्ही मुकरब खानास सामोरे जावे आणि संभाजीला बेड्या घालून आणावे. मुकरब खान युक्तिप्रयुक्तीने मराठ्यांच्या मुलखातून बाहेर पडला. आलमगीर बादशहाच्या भाग्याने संभाजीच्या सहाय्यापैकी आणि पाठीराख्यांपैकी कोणीही त्याच्यासाठी काही धडपड करू शकले नाहीत. जेव्हा बादशाही सैन्याने अकलूजहून कूच करून बहादूरगड येथे छावणी केली तेव्हा कैद्यांना लष्करात आणण्यात आले. या साकीब मुस्तफा खानानं बादशहानं पुढची आज्ञा काय दिली याबद्दल सुद्धा नोंद केली आहे. बादशहाने आज्ञा केली की संभाजीला लष्करापासून 2 कोसावर तख्ता कुलाह चढवावे. त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावी. त्यांना तऱ्हेतऱ्हेने पीडा देऊन त्यांची विटंबना करावी. त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवत करणे, शिंगे वाजवत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे. औरंगजेबाने दिलेल्या या हुकमाची अंमलबजावणी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना तख्ता कुलाह म्हणजेच इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगात घालतात तसा पोशाख आणि विदूषकासारखी उंच लाकडी टोपे घालण्यात आली. त्यानंतर त्यांना एका बुटक्या आणि घाणेरड्या उंटावर बसवण्यात आलं. त्यांची धिंड काढण्यात आली. यावेळी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जात होता. ढोल करणे, शिंगे वाजवले जात होती, विजयसूचक नगारे वाजवले जात होते. अशा स्थितीत या दोघांना बादशाच्या दरबारात आणण्यात आलं असं काफी खान लिहितो. विटंबना केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना औरंगजेबाच्या दरबारात आणण्यात आलं. त्यावेळी औरंगजेब दिवाने आम मध्ये बसला होता. संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे सगळे अवयव जखडून टाकले होते. औरंगजेबाचा इतिहासकार ईश्वरदास नागर लिहितो की दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोचल्यावर बादशाच्या आज्ञेने त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. बादशहाने संभाजीकडे पाहिले. त्याची दुर्दशा पाहून बादशाच्या मनावर परिणाम झाला. यानंतर बादशाह सिंहासनावरून खाली उतरला आणि त्याने प्रार्थना करून परमेश्वराचे आभार मानले. पण संभाजी महाराज गर्विष्ठ होते. त्यांची इतकी अवस्था झाली तरी त्याने बादशाला ताजीम देण्यासाठी थोडीही मान हलवली नाही. इखलास खान आणि हमीउद्दीन खान यांनी त्याला पुष्कळ समजावले
पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मुस्तेद खान लिहितो की या प्रसंगी सिंहासनावरून खाली उतरलेल्या बादशाच्या नेत्रातून अश्रुबिंदू प्रकट होऊ लागले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा प्रसंग घडल्यानंतर कवी यांनी या प्रसंगाचे वर्णन एका हिंदी कवितेमध्ये केलं होतं, असं काफी खानानं नमूद केलंय. कवी कलश त्या प्रसंगी म्हणाले, यावन रावण की सभा संभू बंदोज बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप खेलो रणरंग जो रवी छवी लखतही खदोत होत बदरंग तो तेज निहारिके तखत औरंग. याचा अर्थ म्हणजे रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून आणलं होतं त्याप्रमाणे संभाजी राजास औरंगजेबासमोर उपस्थित करण्यात आले आहे. हनुमानाच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन ते तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबानं आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे. त्यानंतर औरंगजेबानं या राजबंद्यांना काही क्षण निहाळलं आणि त्यांची रवानगी कारागृहात केली. दोघांवरही सक्त पहारा नेमण्यात आला. चाकी, मुस्तेद खान आणि ईश्वरदास नाग यांनी संभाजी महाराजांना पकडल्यानंतर नेमकं काय झालं याची नोंद करून ठेवली आहे. मुस्तेद खान लिहितो की त्याच रात्री संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी कवी कलशाची दृष्ट जीभ उपडण्यात आली. कैदेत असताना संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात रुहुल्ला खानाच्या माध्यमातून संवाद झाला. याबद्दलची नोंद ईश्वरदास नागर यांनी केली आहे. पण त्यांच्या लिहिण्यात महाराजांच्या छळाबद्दलचा वेगळा उल्लेख आढळतो. तो लिहितो की यानंतर 2 दिवसांनी बादशाहनं रुल्ला खान यास आज्ञा केली की तुम्ही जाऊन संभाजीपाशी चौकशी करावी की तुझे खजिने, जड जवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे. तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवत होते. पण माणसाची जीविताची आशा सुटली की तो मनात येईल ते बडबड सुटतो. संभाजी महाराजांनी बादशाह संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले आणि त्याची निंदा नालस्ती केली. त्यांनी जे काही म्हणले ते जसेच्या तसे रहुल्ला खानाने बादशाहला सांगितले नाही, पण ते बोलणे कशा प्रकारे होते याचा त्याने बादशाहला इशारा दिला. यावर बादशाहने आज्ञा केली की संभाजी महाराजांच्या डोळ्यात सळी फिरवून त्यांना नवीन दृष्टी द्यावी. बादशाहच्या हुकमाची अंमलबजावणी झाली आणि कैद केल्यानंतर 2 दिवसांनी छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे गरम सळईने काढण्यात आले. काफी खानाच्या नोंदीनुसार बादशाहच्या संबंधी असभ्य बोलणाऱ्या त्या दृष्टांच्या जिभा प्रथम उपटून काढून नंतर त्याचे डोळे त्यांच्या मस्तकाच्या पात्रातून बाहेर काढण्यात आले. पण म्हणून संभाजी महाराज बदलले का तर उत्तर आहे नाही. हाच ईश्वरदास लिहितो, संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले पण संभाजी महाराज गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होते. त्यांनी त्या दिवसापासून जेवण खांड सोडले. त्यांच्या पहारेकऱ्यांनी त्यांना अन्न सेवन करण्यास पुष्कळ सांगितले. त्याचा उपयोग झाला नाही. त्यांना काही उपवास घडले. ही बातमी शेवटी बादशाहला कळवण्यात आली. संभाजी महाराजांना पकडल्यापासून त्यांचं काय करायचं हा प्रश्न औरंगजेबाला छळत होता. पण महाराजांची हत्या करण्याचं त्यानं ठरवलं असावं, कारण पहिल्याच दिवशी छावणीत आणताना त्यानं शंभूराजे आणि कवी कलश यांची प्रचंड विटंबना केली होती. त्यांच्या दरबारी लोकांनी संभाजीराजांच्या ताब्यातले सगळे किल्ले आपल्याकडे घ्यावेत आणि एका किल्ल्यावर संभाजी महाराजांना कैदेत ठेवावं असा सल्ला त्यांना दिला होता. पण रुल्ला खानाजवळ संभाजी महाराजांनी जे उद्गार काढले त्याबद्दल ऐकल्यावर त्यानं महाराजांची हत्या करायचं नक्की केलं होतं. पण त्यानं संभाजी महाराज आणि कवी कलश यांना लगेचच मारलं नाही, तर डोळे आणि जीभ नसलेल्या अवस्थेत असलेल्या या दोघांचे भयंकर हाल करायला सुरुवात केली.
साधारण महिनाभर हा छळ सुरूच होता. औरंगजेबाला संभाजी महाराजांची हत्याच करायची होती, पण या गोष्टीला त्यानं धर्मगुरूंकडून अनुमोदन मिळवलं. संभाजी राजांनी मुघल राजवटीला कसा त्रास दिला, त्यांना नाहीसं करणं कसं गरजेचं आहे हे त्यानं धर्मगुरूंच्या समोर सांगितलं. तेव्हा धर्मगुरूंनी औरंगजेबाच्या हातात मृत्यूदंडाचा फतवा दिला. या फतव्यानुसारच संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली, अशा नोंदी आढळतात. या दरम्यान बादशाही छावणीनं बहादूरगडावरचा मुक्काम हलवून पुण्याच्या दिशेने कूच केलं. 3 मार्च 1689 बादशहानं पुण्याच्या कोरेगावजवळ छावणी टाकली. बादशहाची छावणी भीमा नदीच्या काठी तुळापूरपासून कोरेगावपर्यंत 5-7 मैल पसरवली होती. या छावणीच्या कारागृहात राजबाल्यांचा अतोनात छळ सुरू होता. धर्मगुरूंच्या फतव्यानंतर बादशहाच्या हुकमानं संभाजी महाराज आणि कवी कलश यांना 11 मार्च 1689 छावणीच्या बाहेर नेऊन वडूगावच्या रानात तलवारीच्या साह्याने ठार मारण्यात आलं. त्यांचे शिर कापण्यात आले, शरीराचे तुकडे करण्यात आले. मराठा साम्राज्याच्या छत्रपतींचा, मराठ्यांच्या नायकाचा, शंभूराजांचा दुर्दैवी अंत झाला. शेडगावकर बखरीनुसार कवी कलश यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या आधी मारण्यात आलं. त्या बखरीत नमूद करण्यात आले की कबजी बाबा याचे डोक्यात लोखंडाचा सोटा घालून त्यास ठार मारले. संभाजी प्रधान समवेत घेऊन तुळापुरास नेले. औरंगजेबे संभाजीस बोलावून नेले. ते कुणी साथ ना करिता उजवे बाजूस बसले. हे सगळं घडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतरही औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या विषयीची वैरत्वाची भावना सोडली नाही. ईश्वरदास नागर लिहितो, संभाजींच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. त्यांचे डोके औरंगाबादेहून बुऱ्हाणपुरापर्यंत मिरवण्यात आले. यानंतर ते दिल्लीला नेण्यात येऊन शहराच्या द्वारावर लटकवण्यात आले. औरंगजेबाचा चाकर खलिफा नरकवासी संभाजी आणि कवी कलश यांच्या तमाम शरीरात पेंढा भरण्यात आला. दख्खनमधील प्रसिद्ध अशा सर्व शहरातून आणि गावातून ती प्रेते नगारे, करणे, शिंगे इत्यादी वाद्यांच्या गजरात मिरवण्यात आली. पण काही ऐतिहासिक नोंदीनुसार संभाजी राजांचा छिन्नविछिन्न देह वडू बुद्रुकमध्ये फेकण्यात आला. शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर त्याच जागी शाहू महाराजांनी 1715 सालापूर्वी आपल्या वडिलांचं वृंदावन बांधलं. त्या वृंदावनाची दररोज व्यवस्थित पूजा व्हावी म्हणून पूजा अर्चेसाठी नैवेद्य, नंदादीप, धूप आणि बाक करून तुळशी लावण्यासाठी भिकाराम गोसावी आणि वासुदेव भट यांना जमीन इनाम दिले. यासंबंधी दिनांक 18 जानेवारी 1715 एक कागद पेशवे दप्तरात आहे. मराठ्यांनी आपल्या नायकाची स्मृती जपली, त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेतली आणि बळही. पण औरंगजेबाचं मराठा साम्राज्य जिंकण्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही. पण त्यानं मराठ्यांना स्वराज्याला एक भळबळणारी जखम दिली. मराठ्यांचा छत्रपती वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी धारातीर्थी पडला. शंभूराजांची जीभ छाटली गेली, डोळ्यात सळ्या घातल्या, पोटात अन्न नव्हतं. औरंगजेबाकडून प्रचंड छळ सुरू होता, पण शंभूराजांचा स्वाभिमान ढळला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं होतं की मराठा साम्राज्य जिंकण्यापासून आपल्याला कोणीच अडवू शकणार नाही. पण पराक्रमी मराठ्यांनी त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ दिलं नाही. मराठे लढले, झुंजले आणि याच महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेबाचे थडगं खणलं जात नाही.
तोपर्यंत टिकून उभे राहिले. कारण या पराक्रमी मराठ्यांना ताकद होती, प्रेरणा होती महाबली शहाजी महाराजांची, राजमाता जिजाऊंची, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मृत्यूलाही स्वाभिमानाने सामोर जाणाऱ्या छाव्याची म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.